नमस्कार, सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी एक हेल्दी रेसिपी बनवणार आहे। त्या रेसिपीचं नाव आहे पालकचा झणझणीत ठेचा। या रेसिपीसाठी एक जुडी पालक मी स्वच्छ निवडून आणि स्वच्छ धुवून ठेवलेली आहे। याचं पाणी पूर्ण मी निथळून घेतलेलं आहे। आता ही पालक थोडी थोडी घेऊन आपल्याला मस्त बारीक अशी चिरून घ्यायची आहे। पालक ही भरपूर जणांना आवडत नाही, पण तुम्ही जर या पद्धतीने पालकचा ठेचा बनवला तर सर्वजण आवडीने खातील। पालकचे फायदे तुम्हाला माहीतच असतील। डोळ्यांची नजर चांगली राहते पालक खाल्ल्यामुळे। पालकमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते। पालक खाल्ल्यामुळे पचनक्रिया पण आपली सुधारते, तेव्हा पालक हा आपण खाल्ला पाहिजे। पूर्ण पालक आपला इथं कापून झालेला आहे। हा आता आपण एका बाउलमध्ये ठेवूया। आता गॅसवरती पॅन गरम करून घेऊया आणि त्यावरती मी इथे 10-12 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे। या मिरच्या मस्त आपल्याला डाग पडेपर्यंत भाजून घ्यायच्या आहे। मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त यामध्ये टाकू शकता। मिरच्या आपल्या मस्त भाजलेल्या आहेत। आता यामध्येच आपल्याला 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहे। लसूण पण आपल्याला जास्तच घ्यायचा आहे। कुठलाही ठेचा बनवताना लसूण आणि मिरची जास्त असली की एकदम चवदार लागतो आणि झणझणीत पण बनतो। त्यामुळे मिरची आणि लसूण थोडा जास्तच घ्या। लसूण पण आपण यासोबत थोडासा भाजून घेऊया। मिरची आणि लसूण असा भाजून घेतला की ठेच्यामध्ये त्याचा कच्चापणा आपल्याला जाणवत नाही। आता यामध्येच मी 1 चमचा जिरे घेतलेले आहे। जिरे पण यासोबतच मस्त भाजून घेऊया। हे मस्त भाजून झालं। आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आणि याच पॅनमध्ये मी इथे खोबरं घेतलेलं आहे। खोबऱ्याचे असे बारीक काप करून खोबरं पण आपल्याला मस्त भाजून घ्यायचं आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही किसून सुद्धा नंतर हे टाकू शकता, पण मी असं भाजून यामध्ये वापरलेलं आहे। खोबरं सुद्धा मी मस्त डाग पडेपर्यंत भाजून घेतलेला आहे। आता हा मसाला आपल्याला थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे आणि पाणी न टाकता याचं मस्त वाटण करून घ्यायचं आहे। तुम्हाला हवं तर हे सर्व मसाले तुम्ही कच्चे सुद्धा मिक्सरला दळून टाकू शकता, पण असं भाजून घेतल्यामुळे खूपच टेस्टी हा आपला पालक ठेचा बनतो। तर हे बघा, इथे मी असं जाडसर वाटण याचं करून घेतलेलं आहे। गॅसवरती कढई ठेवायची आणि त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल टाकायचं आहे। तेल गरम झालं की इथे मी 2 मोठे कांदे असे बारीक कापून घेतलेले आहे। हे यामध्ये टाकायचे आणि मस्त मऊसूत होईस्तोवर आपल्याला 1 मिनिटभर हा कांदा परतवून घ्यायचा आहे। फ्रेंड्स, रेसिपी नेहमीप्रमाणे साधी, सिंपल आणि हेल्दी आहे, तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। कांदा मस्त परतून झाला की यामध्ये थोडेसे हिंग टाकायचे आहे आणि थोडीशी आपल्याला पाव चमचा हळद टाकायची आहे आणि हे दोन्ही यामध्ये आपण चांगलं मिक्स करून घेऊया। हे परतून झाल्यावरती आपण जे वाटण करून घेतलेलं आहे, मिरची, लसूण, खोबरे, ते वाटण यामध्ये टाकायचं आहे आणि मस्त मिक्स करून घ्यायचं। सर्व मसाले चांगले फ्राय झालेले आहे। आता यामध्ये कट केलेला सर्व पालक आपण टाकून घेऊया आणि मस्त मिक्स करूया। यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही। पालकमध्ये ऑलरेडी पाण्याचं प्रमाण असतं। चांगलं मिक्स करून घेऊया। फ्रेंड्स, माझ्या मुलांना पालक अजिबात आवडत नाही, पण जेव्हा मी हा ठेचा बनवला तर त्यांनी खूप आवडीने खाल्ला। 1 मिनिट हा पालक चांगला परतवून घ्यायचा आहे। मीडियम फ्लेम ठेवायची गॅसची। आता शेवटी आपल्याला यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे। मी असा जाडसर शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे। 2 ते 2.5 चमचे मी इथे हा कूट टाकलेला आहे। हा कूट यामध्ये टाकल्यामुळे आणखीन या ठेच्याची टेस्ट ती दुप्पट होते। त्यामुळे शेंगदाण्याचा कूट नक्की टाका, पण शेवटी टाका, आधीच टाकू नका। चवीनुसार आता यामध्ये आपण मीठ टाकूया आणि हे सर्व पुन्हा चांगलं मिक्स करून घेऊया। मिक्स करून झाल्यावरती गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे आणि 5 मिनिटं हा ठेचा मस्त शिजून घ्यायचा आहे। यावरती झाकण न ठेवता आपल्याला हा ठेचा शिजून घ्यायचा आहे। मस्त 5 मिनिटात तयार होतो हा ठेचा।
इथे आपला ठेचा मस्त शिजलेला आहे. यातलं पाणी पण पूर्ण आटलेलं आहे. एकदम कोरडा झालेला आहे. तुम्ही बघू शकता. प्लेटमध्ये आपण हा ठेचा काढून घेऊया. हा ठेचा तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत खाऊ शकता. खूपच छान लागतो. तर फ्रेंड्स, तयार आहे इथे आपला पालकचा झणझणीत ठेचा. यापूर्वी तुम्ही कधी हा ठेचा बनवलेला आहे का? हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आजची ही हेल्दी रेसिपी कशी वाटली हे सुद्धा सांगा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.